जिल्हा परिषदेची निवडणूक पुढ्यात असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत असते। आता आपण हे पिंपळवंडी गावामध्ये, या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे जुन्नर तालुक्याचं नेतृत्व ह्या गावाने अनेक वेळेला दिलेलं आहे। सध्याचे आमदार शरददादा सोनवणे या पिंपळवंडी गावचे, जुन्नर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजीराव काकडे याच गावचे, विघ्नर कारखान्याचे माजी संचालक वसंत पाटील काकडे याच गावचे, विघ्नर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय दत्तूआबा लेंडे याच गावचे। ह्या गावचं एक नावलौकिक मोठा आहे, सहकार क्षेत्रसुद्धा या गावामध्ये एक नावाजलेलं आहे। महादेव शेठ वाघ सारखं माणूस शेतीमध्ये एकदम एक नंबरचं काम करतात। पिंपळवंडी गावामध्ये सध्या दोन नावांची चर्चा आहे, एक म्हणजे मंगेश काकडे आणि दुसरं नाव आहे मयूर पवार। आता मयूर पवार यांचा पक्ष म्हणजे शिवसेना शरददादा सोनवणे यांचे ते कार्यकर्ते आहेत। दुसरे जे आहेत मंगेश अण्णा काकडे यांचा पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, पण सोशल मीडियावर त्यांचं कुठलंही चिन्ह पाहायला मिळत नाही। ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असली चर्चा होते, जातील नाही जातील। मंगेश अण्णा काकडे यांचं यापूर्वी एक गुडविल होतं की बाबा एक मताने पडले, ती सहानुभूती होती, त्यामुळे लोक त्यांचं नाव मंगेश अण्णा सगळ्यांना माहिती आहे। परंतु मंगेश अण्णांचं ते गुडविल आहे की लयाला गेलं। मयूर पवार, विजय कुराडे, दुसरे अजून जे दोन चार जण, रवी डावकर, बघूया जर विचारूया। आपल्यासोबत हे तंटामुक्तीचे अध्यक्ष एकदम निवांत बसलेले आहेत, आपण त्यांना डिस्टर्ब करणं योग्य नाही, चर्चा तर होणारच। बोला ना, काय तुम्हाला प्रश्न विचार। माझा प्रश्न असा आहे, मंगेश अण्णा की मयूर पवार? नाही, गावामध्ये जो निर्णय योग्य होईल त्या निर्णयाच्या बरोबर आम्ही सर्वजण आहोत। आता गावाचा निर्णय असा कधी होत नाही ना बाबा, याला द्यायचं का त्याला द्यायचं, तो भाग वेगळा आहे। पण एक पिंपळवंडी गावाला बैठक आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून कोणताही एक निर्णय होऊ शकतो। आता मागे शरददादाला मागच्या वेळेला बैठक घेतली होती, एक कार्यकर्ता म्हणला नाही आमचा पाठिंबा नाही, एक जीव होत नाही कधी ना। असं नाही, एखादा कार्यकर्ता म्हणला तरी काही बाकीचे 99% लोक म्हणतात ना त्या कोणाच्या बरोबर जायचं काय, एखाद्या नेत्याने त्याचा अक्कल कसा असेल? मयूर पवारांना स्कोप राहील का मंगेश अण्णाला राहील? दोन्ही उमेदवार आता तोडीस तोडलेत, सर्वांचं सामाजिक राजकीय कामचं आणि सर्वांची मित्रपरिवार दांडगा आहे, त्याच्यामुळं कल कोणाकडे राहील आणि कल कोणाकडे राहणार नाही ही जनता ठरवणार आहे। आता लोक असं म्हणतात मंगेश अण्णा पूर्वी लोकांमध्ये होते, फिरायचे, अजून पण लोक सुखदुःखामध्ये फिरतात, पण डेव्हलपमेंट काय नाही, कोणाला बाबा अशी एखादी महत्त्वाची मदत केली असं पण लोक म्हणतात। मंगेश अण्णाचं नाव चांगलं आहे, लोक नाव घेतात, मागच्या वेळेला एकमताने पडले, ती सहानुभूती आहे, पण त्याचं रूपांतर मतात होईल का? वाणी साहेब, तुम्ही जो हा प्रश्न विचारला ना, का बाबा सुखदुःखात आहेत किंवा इतर कार्यक्षेत्रामध्ये काम करतात, पण सत्ता जर असेल तर काम करण्याला जरा थोडा वेगळी भूमिका राहते, आणि सत्ता नसेल तर नाही म्हटलं तरी समजा ठराविक मर्यादा येतात। समजा बाबा माझ्याकडे समजा बाबा तंटामुक्तीचं समजा पद आहे, अध्यक्षपद आहे, जर हेच पद जर माझ्याकडे नसतं तर त्याला मर्यादा आली असतं काम करण्याला। आता मी अध्यक्षपदावर तंटामुक्तीचे आहे, त्याच्यामुळे निर्णय घेण्यासाठी समोरचे जे ऐकून सर्व सक्षम निर्णय घेत असतो, तसं मंगेश अण्णा समजा एखाद्या पदावर असेल तर तो 100% विकासाची गंगा आणू शकतो, अडचण नाही काही। ग्रामपंचायत सदस्य किती वर्ष होते? 5 वर्ष होते ते, 5 वर्ष। काय डेव्हलपमेंट झाली? काय डेव्हलपमेंट त्यांच्या काळामध्ये आता ठराविक ग्रामांतलं लिमिटेड, आता मी त्यांच्याबरोबर काम केले ग्रामपंचायतला 5 वर्ष, मी त्यांच्याबरोबर काम केले। ग्रामपंचायतला ठराविक निधी, आता निधी खरं उपलब्ध झाला आहे, तो 14-15 तेव्हा जो निधी असेल तो आता आमच्या काळात काही ठराविक निधी असेल। लोक असं चर्चा करतात ना, खरं खोटं माहीत नाही, की मंगेश अण्णा निवडणूक आली की निवडणूक अप्रत्यक्षपणे व्यवहारात कव्हर करतात। एखादा माणूस सांगायला आला की मला नळाला पाणी नाही आलं, तर तू काय फुकट मतदान नाही केलं, तुला व्यवहार केला आहे, असं कानावर येतं। मंगेश अण्णा माझे अतिशय चांगले मित्र आहेत। नाही, अशी चर्चा आता तुमच्यापर्यंत कशी लोकांनी घेतली, काय घेतली, पण आता आमच्या सहवासात बऱ्याच वर्ष आहेत मंगेश अण्णा, पण अशी उद्धट भाषा ऐकायला नाही मिळाली अजून कशी। ऐकायला मिळाली नाही काय? कोणाची हवा नाही? आता बोललं तर पाहिजे, पण चला बोलू नका। तुम्ही कोणाला ओळखता? दोघांपैकी ओळखता कोणाला? दोघांना ओळखतो, पण नाही बोलू नका, अहो बोलू नका तुम्ही। दोघांना ओळखतो म्हणजे कोणाला ओळखता? मंगेश अण्णाला ओळखतोय आणि मयूर पवारांना ओळखतोय, विजय कुराडे त्यांना ओळखतोय, रवी डावकर थोडक्यात ओळखतोय। बरं, मग आता ह्या चौघांपैकी उजवा कोण वाटतो? तर गावचा विषय गडीवर बाजूला ठेवा। नाही, आता दोघच हे आमच्या गावचे कोणचे दोघं? पवार आणि आता लोकांनी शरददादांना मतदान केलं,
तुमच्या गावचा आमदार निवडून दिला, आता झेडपी पण तुम्हालाच पाहिजे. आता चिडपी आता शेवटी जनता ठरवणार ना गावची. तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं? आमचं प्रेम दोघांवरती आहे. गावच्याच उमेदवारांनो, बाहेरच्या नाही. हे ठरेल ना अजून 8-10 दिवसांनी नक्कीच काय असेल ते कळेल आपल्याला. कळेल 8-10 दिवसात. आपल्यासोबत दादा आहेत, अतिशय मुरब्बी नेतृत्व आहे आणि समजदार आहे. सगळ्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. दादा काय कोणाची हवा? आता कसं आहे बरं का, आम्हाला जिल्हा परिषद सदस्य पिंपळवंडी गावचा व्हावा ही आमची सगळ्यांची अपेक्षा. कोणत्या पक्षाचा होईल, कोणता होईल, मयूर पवार होईल का मंगेश अण्णा होईल, कोणीही झालं तरी आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे. बाकी काय आमच्या याच्यापेक्षा जास्त वेगळं नाही. आता चर्चा अशी, मग अशी तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणाले सत्ता असेल तर माणूस काम करू शकतो. आता शरदत्त सोनवणे आमदार आहेत, मयूर पवार त्यांच्या पक्षाकडनं उभे राहणार आहेत. जर आमदाराचा कार्यकर्ता विजयी झाला तर थोडासा स्कोप राहतो. हा ते आहे, सत्तेचा भाग आहेच आहे शेवटी, नाही का. तसं होऊ शकतं, पण तसं कोणाला नाव ठेवण्यासारखं नाही आहे. कोणी वाईट नाही, कोणाला नाव ठेवायचं काही कारण नाही. मयूर पवारांचं काय चांगलं काम आहे? मयूर पवार कसं आहे बरं का, तसं मितभाषी आहे. त्याचं वक्तृत्व किंवा बाकीच्यात जरी नसलं तरी पण समाजामध्ये तसं त्याचं चांगलं वलय आहे. तसं काय नाही, वाईट नाही. आणि मंगेशांना मंगेशांना ते आता ते फिरतातच सगळीकडे समाजामध्ये, सतत चालूच आहे त्यात. आपली त्यांनी नाराज न होता वैयक्तिक मताने जरी पराजय झाला पण समाजामध्ये ते राहतात नेहमी. तसं काय नाही. विजय कुराडे, विजय कुराडे आता ते वकील आहेत, बोलल्या त्याच्यात ते अगदी माहीर आहेत, चांगले. पोपट आहेत. हां, पोपट आहेत. नाही नाही, पोपट नाही म्हणणार मी. काय पोपट? पोपट हा शब्द वाईट नाही. तो चांगला आहे. सर ऐका, मग गैरसमज नको. बोलण्यामध्ये पोपट म्हणजे चाणाक्ष, हुशार, धूर्त, अजून याच्यापेक्षा वेगळं काय? पोपट म्हणजे काय? पोपट हा शब्द वाईट आहे. माणसांची पण नावं पोपट आहेत. आपण जर म्हटलं ना तर त्याचा वेगळा अर्थ नाही 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 नाही. विजय कुराडे माझे चांगले मित्र आहेत. त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, हुशार आहे, वकील आहे, ते बुद्धिमान आहेत आणि प्रशासनाचा सुद्धा त्यांना बऱ्यापैकी चांगल्या प्रकारचा. मग आता मी पोपट म्हणल्यामुळे तुम्ही एवढं बोलावं लागलं की नाही? रवी डावकर नाही, त्यांची माझी काही ओळख नाही, पण मला वाटतं आमचे तोत्रे गुरुजींचा नातू असं मी. हो हो, त्यांचं मामाचं गाव आहे. असं त्याच्या मामाचं गाव आहे. तर भाषेला मदत का विजय कुराड्यांना? आता गावचं आम्ही प्राधान्य देणार बुवा. गावाला आमदारकी तुम्हाला, झडपी तुम्हाला, मग काय करू, सगळं तुम्हाला. बीजेपीला आता कसं आहे, राज्य पाहिजे, देशही पाहिजे. मग आता आपल्याला आपण का नको आपली अपेक्षा ठेवायला. मंडळी, चर्चा तर होणारच. दादा म्हणतायत आमदारकी पण आम्हाला आणि सगळं आम्हाला पाहिजे. जरा बाकीच्या मंडळींशी बोलण्याचा प्रयत्न करूया. शेवटी चर्चा असते. मतदार आपापलं मत मांडतो. मत मांडत असताना कधी कधी मतदार आपला हक्क ठेवून बोलत असतो. आता आपल्यासोबत ज्येष्ठ दादा आहेत. आता कुठलं गाव? पिंपळवंडी. काय नाव? वाघ. वाघ. सध्या बिबट्याची समस्या खूप आहे. काय करायचं बिबट्यांचं? काय करायचं आता, काय गव्हर्नमेंट करे तर पाहायचं आपण. आता काय कमी करायला पाहिजे. कमी करायला पाहिजे. मग आमदार महोदय म्हणाले होते एक तर बिबट्या राहिले तर मी राहील. आता त्यांनाच विचारा ते. आता त्यांना विचार. बरं, आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. तुमच्या गावात 2 उमेदवार आहेत, एक मयूर पवार, मंगेश अण्णा काकडे. कोण उजवा वाटतो? काय आम्हाला दोन्ही सारखेच वाटतात. दोन्ही सारखेच. कामाचा कोण? दोन्ही कामाची जे आता दोन्ही कामाचं. मतदारसंघामध्ये कोण जास्त चालेल ते नाही सांगता यायचं. सांगता येत नाही. जर आपण दादांशी बोलूया. हे सांगतील. जरा बोलू तर खरं. दादा नमस्कार, काय नाव? दुष्यंत केंद्रे, गाव कुठलं? पिंपळवंडीच. काय गावामध्ये कोण उजवं राहील, मंगेश अण्णा, मयूर पवार? तसं जनता ठरवतील, आता नाही सांगता येणार. मतदारसंघामध्ये ऑल ओव्हर नाही सांगता येणार तसं, कारण प्रत्येकाचं हे वेगळं असतं. मंगेश अण्णा मागच्या वेळेस एका मताने पडले. बरोबर आहे ना? आता अन्यायाची कसर भरून काढायचे? नाही, तसं नाही सांगता येणार काहीच, कारण आज जनतेचा कौल कसा असेल सांगता येत नाही. आता मयूर पवार शरदत्त सोनवणे यांच्या पक्षाकडनं म्हणजे शिवसेनेकडनं उभं राहणार आहे. बरोबर. सत्तेशिवाय शहाणपण नाही. मग आमदारकी त्यांच्याकडे असल्यामुळे फंड जास्त मिळू शकतो. मतदारांचा कल मयूरच्या बाजूने जास्त राहू शकतो. नाही, तसं नाही सांगता येणार. मतदार हे सध्या स्वतःचं मत फिक्स केलेलं असतं प्रत्येकाने, त्यामुळे ते मतदार ठरवतील. आता आळ्यामधून 2-3 नावं चर्चेले आहेत, म्हणजे बंटी, नंतर दुसरं विजय कुराडे, नंतर ते रवी डावकर. नाही, आपला अंदाज नाही आहे तिकडचा, कारण आपण काय तो राजकारणात नाही आहे, त्यामुळे त्याचा अंदाज नाही सांगता येणार आपल्याला. अंदाज नाही. बंटी कोकणेंना ओळखता? नाही, विजय कुराडेंना ओळखता? नाही तसं. रवी डावकरांना?
तशी चर्चा नाही आहे काहीच. चर्चा नाही. दादा म्हणतायत आपण तिकडची चर्चा नाही, माहीत नाही. आपल्यासोबत दुसरे एक ज्येष्ठ नागरिक आहेत, तर दादांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणते थंडी? थंडी जोरात चालू आहे ना, आता काय पाऊस जास्त. आता राजकीय निवडणुकीमुळे वातावरण तापणार आहे. जिल्हा परिषद तुमच्या गावातून कोण कोण इच्छुक आहे? नाही, आपण राजकारणापासून अलिप्त आहे. तुम्हाला खरं का सांग, बरं, काय कारण? आपण राजकारण हा विषयच ना. आपली शेती आहे का शेती, काय शेतामध्ये? शेती ऊस आहे आपला. मग गहू, आपलं गहू असतात, वांगी, भेंडी, थोडी थोडी मला आपण करतो तरकारी. आपलं मोदी साहेबांचं काम कसं आहे? मोदी साहेबांचं काम चांगलंच आहे म्हणा. आता मुख्यमंत्री फडणवीस, फडणवीसचं चांगलंच आहे. तालुक्याचे आमदार सोनवणे, त्यांचं चांगलंच कामकाज चाललं आहे आपलं. खासदार कोल्हे साहेब, ते थोडंसं माणसं थोडं हे प्रॉब्लेम करतात लोकांमध्ये ऐकायला भेटत. काय? चांगलेच आहेत तसे, असे गमत आहे. मंगेश अण्णांचं काम कसं राहिलं? मंगेश आणायचं काम एकच जोरात नंबर आहे. आता ते गेल्या टायमाला एका मताने पडले. आता मयूर पवार, मयूर पवार चांगलेच आहेत ते बी. आता ते कसं झालं थोडंसं, आता एक गाववाले आलं मुलं असल्यामुळे सगळं हे होत आहे ना असे. विजय कुराडेंना ओळखता का? हां, विजय कुराडे विजय कुराडे. आता ते कसं गटात आल्यामुळे ते थोडंसं हे होतं. आता नाही, गट हा एकच असणार आहे पिंपळवंडी गट. पण त्या आळ्याचे असल्यामुळे कसं होतंय, आता आपण स्थानिक लेवलवर आपल्याच गावाचा उमेदवार बघणार ना, असे गमत आहे. रवी डावकर, आता ते आमच्या इकडं तुम्हाला सांगतो कसं आहे, आमचा पट्टा चालणार ना, असे गमत. आपण आपलं मनुष्य. मला एक सांगा, रवी डावकर एक आहे, मंगेश अण्णा आहे, मयूर पवार आहे, नंतर तिकडं विजय कुराडे आहे, नंतर गणेश गुंजाळ आहे. अशी अनेक नावं जरी चर्चेली जात असली तरी मंगेश अण्णांचं आतापर्यंत केलेलं काम, तुमचं आता हा युवा नेतृत्व मयूर पवार त्याचं काम, एक लोक कम्पॅरिझन करतात की सत्तेशिवाय शहाणपण नाही. आपल्याला सत्तेसोबत असेल तर विकास होईल. कोण विकास करू शकेल, मयूर पवार की मंगेश काकडे? आता तसं ते दोन्ही शिवसेनेवाल्यांचे जे आता शिवसेना दोन वेगळे आहेत. वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे बुवा. पण ते कोणीही येऊ दोघांपैकी ते काम होणारच आहे, विकास होणारच आहे. मंगेश अण्णांची जबेची बाजू काय? मंगेश आणि जमीची बाजू म्हणजे त्यांनी कसं इथून मागं सगळ्यांच्या याच्यात सुखदुःख असं सहकार्य करतात, जातात, येतात, गाठी भेटी देतात, असे किंवा मग ते मयूर पवारची जमेची बाजू काय? ते थोडंसं आता कसं, आता त्या आमदारांच्या जवळचे असल्यामुळे मग ते थोडंसं त्यांचं बी आहे जराशी रिलेक्शन सगळ्या लोकांमध्ये, अशी गमत आहे. मंडळी, चर्चा होत राहते, प्रत्येकजण आपलं मत मांडत असतो. हे मत मांडत असताना जे मत आज मांडतो हेच मत उद्या राहील असं नाही, परंतु लोक चर्चा करतात, आपापला कल मांडत असतात. शेवटी कोण कामाचा, कोण बिगर कामाचा हे निकालानंतर, काम केल्यानंतर स्पष्ट होतं. आपल्यासोबत एक दुसरे एक सहकारी. नमस्कार. कसे आहात? आपण तुम्ही कसे आहात? आम्ही मजेत. काय झेडपीचे काय चर्चा, काय नाव? कैलास वाघ. सॉरी, कैलास वाघ. झेडपीची चर्चा काही कानावर आहे का? हां, चर्चा बस चालू झाली. आता कोणाकोणाचे नाव माहिती आहे? सगळ्यांची नावं आहेत. कोण कोण? आळ्यामधून कोण? आता रवी डावकर आहे, विजय कुराडे, विजय कुराडे आहेत, संत गुंजाळ, गणेश गुंजाळ. गणेश गुंजाळे आहेत. गावातून कोणची चर्चा? गावात आता मयूर पवार आहे, त्यानंतर आपले मंगेश अण्णा आहेत. काय दोघात उजो कोण? आता काय आता आपल्या गावाले काय सांगतात त्यातल्या त्यात समाजामध्ये योगदान देणारं, समाजाप्रती आदर असलेलं, जनतेची कामं मार्गी लावणारा. आता कसं होतं माहिती आहे का, गावातला समोर काय आता लई सांगू शकत वाईट पण नको. नाही. वाटपाना म्हणण्यापेक्षा ना गावातून एखाद्या उभं राहावं असं माझं मत आहे. दोघांचे दोन पक्ष वेगळे आहेत ना. मयूर पवारांचा पक्ष शिवसेना, धनुष्यबाण. आपण गाव बैठक होऊन एक दिला तर बरोबर होईल बुवा, म्हणजे असं मला वाटतं. गाव बैठकीत ठरेल का फायनल? होऊ शकतं ना, आमदार मानवा घेतलं काय होऊ शकतं काय. अच्छा, आमदारांनी मानवा घेतलं, काहीही होऊ शकतं असं ते म्हणतायत. भाऊ नमस्कार, कुठलं गाव? नमस्कार. पिंपळवंडी. कोणाची हवा? हवा सगळे उमेदवार आमच्या गावातलेच. त्यातल्या त्यात उजवा कोण? उजवा आता आम्ही सांगू शकत नाही, पण तिन्ही उमेदवार आम्हाला सारखीच आहेत. तीन कोण? तीन म्हणजे जे ठरले ते तीन असो, चार असो. नाही, आता तुम्हाला मी सांगतो, पिंपळवंडीमधून मयूर पवार, धनुष्यबाण, मंगेश अण्णा काकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आहेत, त्यांचं चिन्ह मशाल आहे, पण ते राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होते. अधिकृत आपल्याकडे माहिती नाही. विजय कुराडे, रवी डावकर, गणेश गुंजाळ अशी 4-5 नावं चर्चेमध्ये आहेत. आता आपण चर्चा करू पहिले गावामधले. गावामध्ये दोघांमध्ये उजवं कोण? उजवं म्हटल्यानंतर साहेब आहे बघा, आता गाव आहे, कल गावाचा आहे, उमेदवार गावची आहे सगळी. आता कल समजा
आम्हाला मंगेश अण्णासारखेच, मयूर भाऊ सारखेच, दांगड साहेब सारखेच. आता मला सांगा, तुम्हाला दोन्ही सारखे, पण बाहेरच्या गावांमध्ये कोणाला स्कोप राहील? बाहेरच्या गावांमधून जनमत कोणाच्या बाजूने राहील? तर बाहेरच्या गावामधून जन्मत तर आम्हाला आमचे अध्यक्ष आहेत बा, आमचे पिंपवंडी गावचे शरदराव लेंडे साहेब, हे याच्यामध्ये होते पहिल्यापासून. तर ते ज्याच्या पाठीमागून राहतील त्याच्या पाठीमागे आम्ही सर्वजण. शरद लेंडे जो निर्णय घेतो तो तुम्हाला मान्य. शरदराव, तुम्हाला या मतदारसंघाने निवडून दिलेला आहे. मंगेश अण्णाचा एक मताने पराभव झालेला आहे. आता ठरवा कोणाला मदत करायची नाही करायची, हा तुमचा प्रश्न आहे. परंतु चर्चा होत राहते, आपापली लोक मत मांडत असतात. आपल्यासोबत दादा जरा दादांना अर्धा मिनटं घेऊ. जिल्हा परिषद निवडणूक पुढे येते. मंगेश अण्णा ही मयूर पवार गावातून दोन मिनटं बघा, ते निघून गेले. कदाचित काहीतरी आणायचं असेल, असू दे, हरकत नाही. किंवा गावचं असल्यामुळं नको वाईटपणा घ्यायला, असे कदाचित असू शकतं. आपल्यासोबत दादा नमस्कार, कशा आहात? एकदम मजेत. जिल्हा परिषद निवडणूक पुढे येते. विजय कुराडे, त्याचबरोबर रवी डावकर, गणेश गुंजाळ, तुमच्या गावातली 2 नावं म्हणजे मंगेश अण्णा आणि मयूर पवार. दोघांपैकी उजवं कोण गावातून? तसं आता ग्रामीण लेवलला आम्हाला तसं बोलता येणार नाही, पण तरी पण आम्हाला तसे दोन्ही उमेदवार रेसमध्ये आहेत हे तर आता सध्या माहिती आहे. रेसमध्ये आहे, पण बाबा कोण जास्त डेव्हलपमेंट करू शकतो? सत्ता कोणाच्या सोबत आहे? कामाचा कोण? आणि तसं बघा गेलं तर अण्णांचा विषय, अण्णांचं थोडं मागच्या वेळेस थोडंसं एक नॉर्मलचा तर शक्यता माझा तर अंदाज आहे अण्णाचंच सीट होणार असं अंदाज. पण कसं होतं माहिती आहे की त्यात जनमत आता हे आम्हाला सांगता येणार नाही, फिरतोय गावात आम्ही पण सांगता येणार नाही. लोक बोलत नाही आणि लोक बोलत नाहीत, तर जनता हुशार आहे. आता सामान्य माणूस हुशार झाला आहे, बोलून वाईट पण नको. हां. मंडळी, चर्चा होत राहते, आपापलं मत लोक मांडतात. या गावामध्ये मंगेश अण्णाचं पण काम चांगलं आहे. मयूर पवार यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मतदार आपापलं मन मांडत असताना कोण मयूर पवारांचं नाव घेतं, कोण मंगेश अण्णाचं घेतं, कोण विजय कुराड्यांचं घेतं, कोण रवी डावकरांचं घेतं, चर्चा होत राहणार. सुरेश वाणी, इंडियन टाइम्स, पिंपळवंडी. पिंपळवंडी गावातून 2 उमेदवार इच्छुक आहेत, मंगेश अण्णा आणि मयूर पवार. काय कसं पारडं राहील? तसं मंगेश अण्णाचं पारडं जडच आहे, पण मयूर पवार गावचा आहे त्याचाही विचार करावा लागेल. तरुण आहे म्हणून? तरुण नाही म्हणून. आणि आता मयूर पवारांची जमेची बाजू काय? गावची बैठक होईल, त्याच्यात गाव जो निर्णय घेईल त्याला आम्ही बांधील राहणार ना. मागच्या निवडणुकीच्या वेळेला शरददादा सोनवणे ज्यावेळेस मागची निवडणूक लढले तेव्हा पण गावची मिटिंग घेतली होती, पण काही लोकांनी शरददादाला पण विरोध केला. नाही, पण शरददादांचं त्यावेळेस नौखे असल्यामुळं निर्णय चुकला होता त्यांचा. आता शरददादांना मॅच्युरिटी आलेली ना, दादा परिपक्व झाले. हो, दादा जे देतील तो उमेदवार राहील ना. हो, काय आता तुम्ही इथे नसता, तरुण होतकरू आहे, काय कसा कल दिसतो? आहे आता पिंपवंडी गावातच उमेदवार आहे. जिल्हा परिषद सदस्य होणार तर पिंपवंडीच होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे. आता गाव बैठक होईल. मयूर पवार हे तुल्यबळ आहेत, मंगेश अण्णा पण तुल्यबळ आहेत. मागच्या वेळेस मंगेश अण्णा एक मतांनी पराभव झालेला आहे. मयूर पवारांचं काम पण ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदावर आल्यापासून चांगलं आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहे. जिल्हा परिषद सदस्य पिंपवंडीच होणार. तालुक्यामध्ये प्रत्येकाची लोकप्रियता वेगळी असते. आता ह्या मतदारसंघामध्ये केवळ पिंपळवंडीच आहे असं नाही, म्हणजे बारावाड्या वगैरे, काळवाडी आहे, उंब्रज आहे, वडगाव आहे, पिंपरी पेंढार आहे, आळे आहेत, बाजूचे 7-8 गावं आहेत. इकडे लोकप्रियता कोणाची राहील? लोकप्रियता पिंपवंडीकरांची राहील. म्हणजे दोघांपैकी उजवं कोण राहील बाहेर जनमतामध्ये? नाही, ते निकाल आज सांगू शकत नाही. निकालला काय सांगू? नाही, उजवं बाहेर लोकप्रियता, लोकांचा कल मंगेश अण्णाला राहील का पवारांना राहील? नाही, दोन्ही उमेदवार तिकडे आहेत, त्यामुळे एकाचं नाव सांगू शकत नाही. समजा मंगेश अण्णाचं नाव घेतलं तर मयूर पवार पण तेवढे तुल्यबळ आहेत. मयूर पवारांचं नाव घेतलं तर मंगेश अण्णा पण तुल्यबळ आहेत. पण जिल्हा परिषद सदस्य हे आळे पिंपळवंडी गाण्याचा हा पिंपळवंडीचा राहील. एवढं मला एक सांगा, रवी डावकर आळेचे आहेत, ते सुद्धा इच्छुक आहेत, उमेदवारी मलाच मिळावी. विजय कुराडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहे. मग आता जर तुमची शिवसेना पाहिली इथली, म्हणजे शरददादांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना, धनुष्यबाण. मयूर पवार म्हणतात धनुष्यबाण मलाच मिळणार, डावकर म्हणतात धनुष्यबाण मलाच मिळणार.
आता तो पक्षश्रेष्ठी शिवसेना पक्षाचे धनुष्यबाणावाले शरददादा असतील, म्हणजे आमचे रवी डावकर चालतील का मयूर पवार चालतील? नाही तसं नाही. रवी डावकर आळ्याचे आहेत. शेवटी आमचा जोर तर पिंपवंडीकरांसाठीच राहिला. आमदारकी तुम्हाला आहे ना? हो, आमदारकी आहे. जिल्हा परिषद असली तरी शरददादा पिंपवंडीचे. पिंपवंडीकरांच्या रक्तामध्ये राजकारणाचा जे रस आहे, तर त्यातून पिंपवंडीकर एक काळ असा होता की पंचायत समिती सभापती पण आमचाच होता, कृषी उत्पन्न बाजार समिती पण आमचाच होता आणि तालुक्याचे आमदार पण आमचेच होते. तर तालुक्याने विकास पाहिलेला आहे. पिंपवंडीकरांना संधी दिली तर विकास निश्चित उजवा पिंपवंडीकर. बाकीच्या गावांना संधी नाही का? संधी 100% बाकीच्या गावांना पण दिली पाहिजे ना. पण रवी डावकर आहेत शिवसेनेचे धनुष्यबाणाचे, ते पण त्यांची इच्छा आहे, ती काही चुकीची नाही आहे. शेवटी लोकशाही आहे. डावकरांनी इच्छा व्यक्त करणं, विजू सरांनी इच्छा व्यक्त करणं, मंगेश अण्णांनी करणं, मयूर पवारांनी करणं. उद्या मी पण म्हणू शकतो मला पण जिल्हा परिषद लढायची, पण कॅपेबल उमेदवार पण तेवढा. बंटी कोकणे राहिले ना? हां सॉरी, बंटी कोकणे आहेत. आमचे बबनशेठ डांगट पण एक इच्छुक आहे पिंपळवंडीचे, ते पण एक नाव आहे. उद्या मी पण म्हणाल मला लढायची, पण मी तेवढा कॅपेबल नाही आहे जिल्हा परिषद लढण्या इतपत. पण जो त्याच्यातला कॅपेबल उमेदवार आहे, मयूर पवार आणि मंगेश काकडे, दोघांपैकी लोकांमध्ये जास्त मिसळणार कोण? दोन्ही पण लोकांमध्ये मिसळणार आहे. दोन्ही पण. आता दोन्ही पिंपवंडीचे आहेत, मी दोघांना जवळून ओळखतो. दोन्ही पण लोकांमध्ये मिसळणार आहेत. दोन्ही पण जनसंपर्कात आहेत. दोन्ही पण सर्व लोकांच्या मदतीला धावून येतात. पिंपवंडीकरांना दोन्ही उमेदवार तुमच्या गावचे आहेत. तरुण मंडळीसुद्धा योग्य प्रमाणे मत मांडताना कोणाला दुखवायला नको, कोणी आपल्याला वाईट म्हणायला नको, दोघांबद्दलही चांगलं मत मांडायचं. आणि एक वस्तुस्थिती खरी आहे की मयूर पवार यांचंही काम चांगलं आहे. मंगेशांनासुद्धा एखाद्याच्या जखमेवर बांधले तर ती जखम चालणार नाही, असं त्यांचंही काम राहिलेलं आहे. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी त्यांचा जो म्हणजे मागच्या निवडणूक त्यांचा जो पराभव झाला, त्या पराभवानंतर ते लोकांमध्ये मिसळले, परंतु कोणाला मदत केली किंवा काही दातृत्व आहे हे मात्र आपल्या कानावर नाही. त्याच्यामुळे काय होईल, तरुणांचा संच कोणाच्या बाजूने राहील? मयूर पवार यांच्या पाठीशी आमदार शरददादा सोनवणे आहेत, कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे. म्हणून सध्या चर्चा जी होते ते मयूर पवार आणि मंगेश अण्णा काकडे ह्या दोघांची पण तरुणांचा कल मात्र मयूर पवार यांच्या पाठीशी दिसतोय आणि म्हणूनच चर्चा तर होणारच. पिंपळवंडीचं ग्रामपंचायत हे कार्यालय आहे, भव्य दिव्य इमारत आहे आणि या ठिकाणी ही सगळी मंडळी विरंगुळेला बसलेली आहेत. ज्येष्ठ मंडळी आहेत, शेतामध्ये आता काम करण्याचं त्यांचं वय नाही, परंतु नातवांना सांभाळणं, आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना सहकार्य करणं आणि मधल्या वेळामध्ये गावात फिरायला येणं. आता त्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आहेत, त्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. शरदराव लेंडे जिल्हा परिषद सदस्य होतं, त्यांचंही काम चांगलं राहिलेलं आहे. मंगेश अण्णा काकडे, मयूर पवार हे 2 नावं जिल्हा परिषदेला इच्छुक आहेत. आता ह्या मंडळींच्या कानावर काय आहे, कोणाला सपोर्ट मिळेल, मंगेश अण्णा की मयूर पवार? मंगेश अण्णा. मंगेश अण्णा का मयूर पवार? मयूर पवार की मंगेश अण्णा? मंगेश अण्णा. मयूर पवार की मंगेश अण्णा? तुमचं काय नाव? नाही, गाव कुठलं? गाव कुठलं? शासकीय माणसं. आता तुम्ही सेवानिवृत्त झाले, आता शासनाचा काहीच संबंध नाही. मंगेश बाबा नमस्कार. विजय कुराडे का रवी डावकर? आता त्या आळ्या गावचं आपल्याला काय माहीतच नाही. काय गावातलं काय माहिती? गावातलं आमचं आहे मंगेश अण्णा. मंगेश अण्णा. आता कोण, मयूर पवार की मंगेश अण्णा? मंगेश अण्णाच चाललंय. अच्छा, मंगेश अण्णा. बघा, 1 2 3 4 5 6 ही 6 सलग माणसं म्हणालेत की मंगेश अण्णा काकडे. आता मयूर पवार हा सुद्धा तरुण आहे, होतकरू आहे, कामाचा युवक आहे. शेवटी मतदार आपलं मत मांडतात. मतदान नक्की कोणाला होईल माहीत नाही. आता आपल्यासोबत एक चाचा है, जरा चाचा के साथ बात करेंगे. चाचा नमस्ते. कैसे हो? ठीक है, ठीक है. ठंडी कैसी है? अभी ठंडी चालू हो गई. अभी जेडपी की इलेक्शन आने वाली है. हमारे गांव में 2 नाम है, मालूम है क्या कौन सा नाम है? अभी इतना नहीं, हमारा नहीं. चलो, मंगेश अन्ना और मयूर पवार, ये दोनों से अच्छा कौन सा है? मयूर पवार और मंगेश अन्ना काकड़े, ये दोनों से काम वाला आदमी कौन सा है? हमारा आदमी अभी जो हमेशा का मालूम नहीं, वो तो अलग. लोगों में कौन मिक्स होता है? लोगों में मिक्सअप कौन होता है, मंगेश अन्ना या मयूर पवार? मंगेश अन्ना. अच्छा, मंगेश अन्ना आदमी ना जरा मालूमत वाला, जुना आदमी आहे, पहिचान वाला आदमी आहे असं ते म्हणतात. आता जर इथे लॉन्ड्री आहे तर त्यांच्या, सॉरी लॉन्ड्री नाही, हे तंबाखूचं दुकान आहे.
जरा तंबाखूच्या दुकानामध्ये काही 2 महिला पण जरा पहिलं महिलांशी बोलूया नंतर दादांशी बोलूया. अरे का बरं कुठलं गाव? पण नका बोलू सर पुढचं या. नाही बोलू नका राजकारणावर नका बोलू. कुठलं गाव आहे? इथलं नाही काय नाव? तांबोळे. काय व्यवसाय करतात? तंबाखू. तालुक्याचे आमदार कोण आहे? शरद दादा. खासदार कोण आहे? अमोल कोल्हे. दोघात उजवं काम कोणाचं? दादांचा आहे. उजवं आहे. शरददादा सोनवणे आमदार आहेत. शरदराव लेंडे जिल्हा परिषद सदस्य होते. आता मंगेश अण्णा मयूर पवार 2 नावं चर्चेत आहेत. कोण उजवं? सॉरी बघा लोक नाव घेताना मात्र दचकतात म्हणजे दहशती म्हणून नाही पण दोघांचं पण काम चांगलं आहे त्यामुळे लोक त्यांच्या बाजूने बोलतात आणि म्हणूनच चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी. आपल्यासोबत रोहिदास काकडे आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक पुढ्यात आहे. ते आमचे चांगले मित्र आहेत. मंगेश अण्णा आणि मयूर पवार हे 2 नावं पिंपळवंडीमध्ये आहेत. आळ्यामधून विजय कुराडे, रवी डावकर अशी नावं चर्चेमध्ये आहेत. बंटी कोकणेंचं पण नाव आहे. काय कोण कामाचा? तसं पाहिलं तर कामाचा माणूस म्हटलं तर मंगेश अण्णाची सध्या. रवी डावकर, विजय कुराडे त्यांच्याशी जास्त परिचय नाही आहे आपला. मयूर पवार गावचं ते पण नवीन आहे. जर आपल्याला विकास करायचा असेल, निधी मिळायला पाहिजे तर राजकीय पाठबळ लागते. मयूर पवारांचा पक्ष एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे आमदारांचं पाठबळ आहे. मंगेश अण्णांची शिवसेना सत्तेवर कुठे नाही, निधी यायला अडचण होऊ शकते. काय कल कसा? आज जरी सत्ता नसेल तर उद्या येऊ शकते ना. 5 वर्ष थांबावं लागेल. थांबतील तेवढं काय. विकास कसा होणार? जिल्हा परिषद होतील की निवडून आल्यावर. सत्ता कोणाची येणार? सत्ता का तर पुढे भविष्यात ठरवलं ना. अजित पवारांची येईल का कोणाची येईल? अजित पवारांची येऊ शकते असं काही नाही पण होऊ शकतं काम. होऊ शकतं. आपल्यासोबत ज्येष्ठ बाबा आहेत. बाबा बरं जास्त बोलूच नका. मंगेश अण्णा की मयूर पवार गावातून? मंगेश. का बरं मंगेश अण्णाच? काम काय चांगलं आहे. आणि काय मंगेश अण्णांनी काय केलं? पवार नवीन व्यक्ती आहे. नवीन आहे. नवीनला अजून वयस्कर होऊन द्यायचं? नवीनला अजून वयस्कर होऊन द्यायचं नाही असं नाही काही पण मंगेश अण्णाचं काम चांगलं आहे असं आमचं. मंगेश अण्णाच उजं. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजयराव भुजबळ आहेत. ते तालुक्यामध्ये शेतकरी संघटना अतिशय उत्कृष्टपणे चालवतात. त्यांचं गावातसुद्धा राजकारणामध्ये बऱ्यापैकी लक्ष असतं. साहेब जिल्हा परिषदेला 5 उमेदवार चर्चेले जात आहेत. विजय कुराडे, रवी डावकर, नंतर ते गुंजाळ, गणेश गुंजाळ, तुमच्या गावातून मयूर पवार, मंगेश अण्णा काकडे. कोणाकोणाला ओळखता? सर्वांचेच परिचय आहे. सगळ्यांचं मागे बाजूला चेहरा काळा आहे. सगळ्यांचं म्हणजे नावं सांगा बरं. गणेश गुंजाळ आहेत, मयूर पवार आहे. गणेश गुंजाळांबद्दलची काय माहिती आहे? चांगला कार्यकर्ता आहे. पुढचं नाव? रवी डावकर आहे. कसं काम आहे? चांगलं आहे. विजय कुराडे? विजू सरांना तर आता आपण सगळेच ओळखतो. चांगलं काम आहे त्यांचं पण समाजामध्ये ही सगळे लोक काम करणारी आहेत. आता ज्यांची चर्चा चालू आहे ती सगळी समाजामध्ये काम करणारी. उमेदवारी गावाला मिळावी की बाहेर जावी? अर्थातच पिंपळवंडीला मिळाली पाहिजे. आता आमदारकी तुमच्याकडे आहे ना? तरी पण अपेक्षा राहते ना शेवटी का ग्रामस्थांची. एवढा मोह असं नाही. आळ्याला दिली तरी चालेल. आळा पिंपळवंडी एकच गट आहे. मागच्या वेळेला आता पिंपळवंडीला होती, यावेळेला आळ्याला दिली तरी काय हरकत नाही पण मिळावी अशी आमची अपेक्षा. अपेक्षा करणं काही चूक नाही. तर गावातून 2 जण इच्छुक आहे. मंगेश अण्णा, मयूर. बरोबर. मयूर पवार. कोण उजवं? अजून उजवं डावा असा हा विषय नाहीये. उजवं डाव म्हणजे आपण त्या दोघांनाही नाव ठेवत नाही. मंगेश अण्णा माझे पण मित्र आहेत. मयूर पवार पण युवकांचा सहकारी आहे. पण त्यातल्या त्यात बाबा जास्त ॲक्टिवेट कोण आहे? अजून चित्र स्पष्ट व्हायचे वाणी साहेब त्याच्यामध्ये बऱ्यापैकी. मी काय म्हणतो, भले त्यांना उद्या उमेदवारी मिळेल नाही तर नाही मिळेल. समाजाप्रती कोणाला जास्त वेळ असतो, कोण लोकांची कामं मार्गी लावतो? दोन्ही पण उमेदवार आमच्याकडे चांगले आहेत आणि निश्चितपणाने जिल्हा परिषद आमचा पिंपळवंडीचा व्हायला अपेक्षित आहे. निश्चित होईल असं मलाही वाटतं. आता मंगेश अण्णा काकडे लोकांच्या प्रती काय कामात आले? असं नाही. आता शेवटी आपण ज्या भावनेतून ज्यांच्याकडे पाहतो त्या पद्धतीने आपल्याला आपल्या चष्म्यानुसार दिसत असते. दोघांची कामं तुमच्या चष्म्यातून सांगा. मंगेश अण्णा आता गेल्या 8-10 वर्षापासून काम करतायत. निश्चितपणे त्यांचं पण काम चांगलं आहे. मयूर पवारांचं काय योगदान आहे? मयूर पवार आता सध्या विद्यमान उपसरपंच पिंपळवंडीचे आहेत. संधी दिल्यानंतर एखादी गोष्ट स्पष्ट होती. संधी मिळाल्याशिवाय आता उपसरपंच झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने कामकाज चाललेलं आहे. संधी कोणाला द्यायला जावी? मयूर पवार की
मंगेश अण्णा. आता शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. आता दोघांचे पक्ष वेगळे आहेत, वेगळे वेगळे आहेत. मग आता कदाचित दोघांनाही संधी मिळू शकते. दोन्ही पक्षाकडनं. हा असं होऊ शकतं ना. मतदारांचा कल काय राहील? असं नाही, पण पिंपळवंडीचा जिल्हा परिषद सदस्य होईल असं माझं मत आहे. कोण व्हावा, मंगेश अण्णा की मयूर पवार? दोघे झाले तरी चालतील. आपलं काय, एकच होणार ना. एकच होणार ना. कोण दोन्हीपैकी एक झालं तरी चालेल, काय अडचण. मतदारांचा कल जास्त पिंपळवंडीकरांचा कोणाच्या मागे राहील? असं नाही, आता शेवटी दोन्ही उमेदवार आमचे गावातले आहेत आणि असतील तर, आणि लोक काय स्पष्ट बोलणारे नाही त्या अनुषंगाने बोलतील एक करतील एक. असं नाही बोलतील एक करतील एक असं मी म्हणणार नाही, परंतु दोन्ही उमेदवार आमचेच आहेत. दोन्हीपैकी कोणी झालं तरी आम्हाला काय अडचण नाही. पण पिंपळवंडी गावातून कल आता मागच्या वेळेला पहा, पिंपळवंडीमध्ये शरद लेंडे उभे होते, मंगेश अण्णा उभे होते. गावातलं त्यावेळेचं मतदान शरद लेंडेंना जास्तीचं होतं. निश्चितपणाने एक मतावरती ती निवडणूक झाली आणि मंगेश अण्णांना एक मताने पराभव घ्यायला लागला. पण आता परिस्थिती वेगळी पण आहे. आता मयूर पवार वेगळ्या याच्यामध्ये आहेत, आता मंगेश अण्णा पण आहेत. कामकाज दोघांचंही निश्चितपणाने चांगलं आहे. आता मंगेश अण्णा मग सांगितलं, आमचे शालेय मित्र आहेत, ते आम्ही वर्गमित्र आहोत. मयूर पवार पण तरुण कार्यकर्ता आहेत. आता लोक ज्यांना संधी देतील दोघांपैकी एकाला निश्चितपणे चांगलं होईल. आता मंगेश अण्णा जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांचं प्रभागामध्ये काम कसं राहिलं? म्हणजे मी समजलं नाही, काय म्हटले? मंगेश अण्णा ग्रामपंचायतीचे सदस्य होते, त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी काम कसं केलं होतं? निश्चितपणाने पिंपळवंडी गावच्या जडर घंडीमध्ये मंगेश अण्णांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि वसा वारसा स्वर्गीय दशरथ शेठ काकडे आमदारकी होती, गुलाब त्यांचे वडील पण ग्रामपंचायत सदस्य सरपंच होते. तर या अनुषंगाने ही सगळी पारंपरिक वाटचाल या कुटुंबाला आहे. मयूर पवार पण नवीन चेहरा आहे, आता नव्याने ग्रामपंचायत सदस्य झाला. निश्चितपणाने दोघांनाही आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आता सध्या आपण राजकारणात पाहतो, अनेक इच्छुक मंडळी इकडे तिकडे कोलांट उड्या मारतात. मंगेश अण्णांचा पक्ष शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. चर्चा अशी होती की बाबा ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार, शरददादांच्या शिवसेनेमध्ये जाणार. त्यांनी कुठे जावं, राष्ट्रवादीकडे जावं की हाती धनुष्यबाण घ्यावं? असं मी काही म्हणणार नाही. आता शेवटी प्रत्येकाचा स्वतःचा अधिकार असतो आणि मंगेश अण्णांनी राष्ट्रवादीत जावं किंवा स्वतः जागेवर राहावं, तो त्यांचा भाग झाला. मी यासाठी विचारतो, सेनेत गेले तर स्कोप राहील का राष्ट्रवादीत गेले तर विजयाची हमी राहील? असं निश्चितपणाने अजून स्पष्ट व्हायचं बरंचसं चित्र त्याच्यामध्ये. अजून आता अण्णा पण चांगले सक्षम आहेत. निश्चितपणे अशीच पण चर्चा होते की अण्णा सगळ्या पक्षांना डोळे मारतायत पण प्रेम कोणाशीच करत नाही. अशी आता आहे, बऱ्यापैकी आहे. आता शेवटी त्याच योग्य तो निर्णय घेतील. काय आहे ती जो लढावं का कुठं उडी मारावी? असं मी पण सल्ला देणार नाही त्यांना, पण योग्य त्या ठिकाणी राहून उमेदवारी आपली कायम करावी. पिंपळवंडीकरांचा कल आपण पाहतोय. आता पुन्हा जरा गर्दी वाढायला लागली, तर आता प्रकाश शेठची आहे. प्रकाश शेठ बघा, आता ही लोक पळून जातात. असं पळून जाणं भागूबाईसारखं योग्य नाही. आपलं मत मांडलं पाहिजे, स्पष्टपणे बोललं पाहिजे. मंगेश अण्णा की मयूर पवार? मंगेश अण्णा की मयूर पवार? दोघांपेक्षा पिंपळवंडीचा होईल एवढं आम्हाला माहिती आहे. आळ्याला नको का? नाही, पिंपळवंडीचा व्हावा अशी आमची इच्छा आहे. दोघांपैकी कोण झालं पाहिजे? कोणी झालं तसं काय. दोन शिवसेना आहेत, आमदार शरद सोनवणेंची शिवसेना धनुष्यबाण, मंगेश अण्णांची तुतारी मशाल. चालेल, कुठल्या शिवसेनेचा झालं तरी लोक ऍक्सेप्ट करतील. जर मशालीचा झाला तर आमदारांचा कमीपणा होणार नाही का? मागच्या वेळेस भावाला निवडून आणता नाही, आता पण असं लोक ठपका ठेवतील ना. दादा योग्य निर्णय घेतील. दादांची चर्चा चालू आहे आणि दादा योग्य निर्णय घेतील. दादांनी काय निर्णय घ्यावा? दादा त्यांच्या पद्धतीने योग्यच निर्णय. सल्ला काय तुमचा? मी सल्ला देण्या इतका मोठा नाहीये दादांना. मोठा नाही म्हणजे दादांना काय वेगळे हत्तीचे कान आहेत? शेवटी आपला नेता आहे, सर्वसामान्यांचा माणूस आहे. आपल्याला वाटतं ते आपण बोललो. दादा गाव एक संघ राहण्यासाठी 100% प्रयत्न करतील आणि आमचं गाव एक. दादांनी काय करावं? मंगेशला पाठिंबा द्यावा? नाही, एकच उमेदवार दादा उभा करतील अशी माझी दादांकडनं अपेक्षा आहे आणि एकच उमेदवार आमचा उभा. मंगेश अण्णांनी मशाल सोडून हातामध्ये धनुष्यबाण घ्यावं? अहो, तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु दादा एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? कार्यकर्ता म्हणून मी माझं मत मांडण्याचा उपयोग नाही ना. त्यांना काय अभिप्राय? एक मतांनी मत वाढत जातं. मंगेश अण्णा मागच्या वेळी 1 मतांनी पडले, शरदराव लेंडे 1 मतांनी तरले. म्हणूनच तीच चूक आहे ना, ह्यावेळेस दादा सुधारून घेतील. गेल्या वेळेस जी चूक झाली कोणाला पाठिंबा देतील ते दादा ठरवतील ना.
कल काय दिसतो तुम्हाला? कल माझ्या कलावर नाही तुमचा कल कोण आहे? अहो तुम्ही पण सामान्यामध्ये येता, तुम्ही लोकांमध्ये फिरता, बकरं घ्यायला जाता, तुम्हाला सगळीकडचा व्हाईस कळतो. काय परिस्थिती राहील? परिस्थिती एक राहील, पिंपळवंडीचाच बोलबाला होईल, पिंपळवंडीचा जिल्हा परिषद सदस्य होईल आणि दादांचाही कुठं कमीपणा होणार नाही. असं दादा योग्य निर्णय घेतील आणि एकच आमचा माणूस उभा राहील. आता मला सांगा, आमदारकी पिंपळवंडीला आहे, मग पुन्हा जिल्हा परिषद सदस्याची उमेदवारी सुद्धा पिंपळवंडीलाच का, बाहेरच्या गावांना का नाही? बाहेरच्या गावांना संधी आहे ना, बाहेरच्या गावांना पंचायत समिती आहे, इकडे जिल्हा परिषद आले. तुम्ही पंचायत समिती का घेत नाही? तो निर्णय पक्षश्रेष्ठी ठरवतील. पंचायत समिती घेतली चालेल ना? चालेल ना, तो पक्षश्रेष्ठी वरती. तुम्हाला काय वाटतंय, नेते काय निर्णय घ्यायचा ते घेतील? हा निर्णय जर आमच्या हातात तिकीट द्यायचं असतं ना तर आम्ही म्हटलं असतं काय हा जिल्हा परिषद. मतदार आपण आहोत, नेत्याचा निर्णय चुकला तर मतदार त्यांना घरी घालवतात. नेते आमच्या असे का ते चुकूच शकत नाही. पिंपळवंडी असं गाव आहे का ते नेत्यांच्या पुढे नाहीये. जे निर्णय नेते घेतात ना त्याच्या पाठीमागच उभे राहतात. गावातले कोण कोण नेते? भरपूर नेते आहे का? नाव सांगा. बरं, शरदराव लेंडे, शरददादा सोनवणे, त्याच्यानंतर शिवाजीनाना काकडे, हे आमचे नेते आहे, आमचे आधारस्तंभ आहे. माधू शेठ वाघे यांच्या पुढे प्रत्येकांचे पक्ष वेगळे. पक्ष काही होऊ द्या पण वेळेला हे सर्व नेते एक होतात आमच्या गावात. आणि आमच्या गावाने इतिहास घडून दाखवलेला आहे. 2 वेळा आमदारकी आलेली आहे या गावाला. सगळे एकत्र झाल्याशिवाय होऊ शकत नाही. 3 वेळा आमदारकी ना? 2 वेळा आमदारकी झाली मिळालेली आहे आणि 1 वेळा आमचा पराजय. काकडे पण आमदार होते ना? दसरे शेठ काकड्यांचा वारसा आहे, ते सुद्धा आमदार. 3 वेळा आमदारकी मिळेल 3 वेळा. त्यांची धरली तर 67ची 3 वेळा आमदारकी झालेली. मंडळी, लोक या ठिकाणी गर्दी करतायत, मजा पाहतात, नेमकं कोण काय बोलतंय. दोन्ही उमेदवार या गावचे असल्यामुळं लोक सावधपणे प्रतिक्रिया व्यक्त करतात. मंगेश अण्णा काकडे एक अभ्यासू नेतृत्व आहे, राजकारणामध्ये त्यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे आणि मितभाषी आहे. कधीही कोणाच्या जखमेवर जरी बांधलं तर ती जखम चालणार नाही असं त्यांचं काम आहे. मयूर पवार एक युवा कार्यकर्ता आहे, तरुणांचा संच ह्या मतदारसंघामध्ये त्यांच्याकडं मोठा आहे. या तालुक्याच्या आमदारांचं पाठबळ त्यांना आहे. मंगेश अण्णा काकडे यांनी ह्या विधानसभा निवडणुकीला किंवा मागच्या निवडणुकीला शरददादा सोनवणे यांचं काम केलेलं नाही, त्यामुळे शरददादा सोनवणे यांचा कल कदाचित मयूर पवार यांच्या बाजूने राहू शकतो. आता पिंपळवंडीकरांनो, उमेदवार कोणाला मिळावी, कोणाला मिळेल, तुम्ही कोणाला साथ देणार? आळे हे मोठं गाव आहे, तिथंसुद्धा 2 नावांची चर्चा आहे, ते म्हणजे विजय कुराडे आणि रवी डावकर. ते दोन्ही उमेदवारसुद्धा तुल्यबळ आहेत. सगळंच पिंपळवंडीला पाहिजे का असाही लोक विचार करणार. शरददादा सोनवणे, शरदराव लेंडे किंवा शिवाजीराव काकडे, त्याचबरोबर इतर जी मंडळी, रघुनाथ लेंडे असतील, तुमचे यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव शेठ वाघ असतील, ही सगळी मंडळी काय निर्णय घेतात त्याच्यावर पण महत्त्वाची ठरणार आहे. पण तोपर्यंत चर्चा तर होणारच. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.